निकिताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत स्ट्रॉबेरी श्रीखंड. मँगोचं आम्रखंड नेहमीच खातो, पण स्ट्रॉबेरीचं श्रीखंड चवीला अप्रतिम लागतं. त्यासाठी आपण इथे 1 किलोचं दह्याचं प्रमाण घ्यायचं आहे. साखर घेतलेली आहे आपण 7 चमचे. हे स्ट्रॉबेरी घेतलेले आहेत आपण अ, जवळजवळ 50 ग्रॅम ह्या स्ट्रॉबेरी आहे. तर एवढ्या साहित्यामध्ये आपण आता स्ट्रॉबेरीचं श्रीखंड बनवणार आहोत. तर इथे आपण हे सफेद कलरचा मलमलचा कपडा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण ते दही 5 ते 7 तास पाणी त्या दह्यामधलं घालून चक्क आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर ते फ्रीज मध्ये नंतर आपण सेट करण्यासाठी ठेवून देणार आहोत. तर हे दही असं घालून त्यातलं पाणी पूर्ण आपण काढून टाकायचं आहे. यावर आता जडसर आपण पाहू शकता की याचं पाणी पूर्ण निघून या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि हे आता असंच आपण त्याच्यावर जड असं काहीतरी साहित्य ठेवून ते फ्रीज मध्ये ठेवून देऊयात. ओव्हरनाईट ठेवलं तरी चालतं. असा हा ओव्हरनाईट ठेवून आपण फ्रीज मध्ये दिलेला आता आज चक्का तयार झालेला आहे आणि आपण काढून घ्यायचं आहे तो. पाहू शकता अशा प्रकारे आपण आता हे मिक्स करून घेऊया आणि आता आपण स्ट्रॉबेरीचा पल्प बनवायला स्ट्रॉबेरीचे हे असं वरचे सर्व काढून घेतले. स्ट्रॉबेरी स्वच्छ पाण्यात आपण धुवून कोरडी करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये स्ट्रॉबेरी घालून घ्यायची आणि त्यामध्येच आपण हे 7 चमचे साखर घालायची. आता मिक्सर मधून आपण बारीक पेस्ट करून घेऊया. अशा प्रकारे आपण मिक्सर मधून बारीक पेस्ट करून घेऊ. आता कढई टाकलेली आहे आणि मिक्सर मधून आपण छान पैकी आता शिजवून घ्यायची 7 ते 8 मिनिट. मीडियम गॅस आहे. 3 मिनिटानंतर आपण स्लो गॅस करणार आहे. पाहू शकता अशा प्रकारे आपली ही जेली छानपैकी घट्ट झालेली आहे. 7 ते 8 मिनिटानंतर गॅस आपण आता बंद करणार आहोत आणि ती जेली एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि ती थंड करत ठेवणार आहोत. आता ही जेली जेली म्हणा तुम्ही जॅम म्हणा एकदम पूर्णपणे ती थंड झालेली आहे आणि आता आपण ते या चक्क्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. छान मिक्स करून घेऊया. पाहू शकता किती छान कलर आहे या श्रीखंडाला. हा आपला स्ट्रॉबेरीचा श्रीखंड तयार झालेला आहे. छान मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपण स्ट्रॉबेरीचे तुकडे बारीक करून घातले तरी पण छान लागते. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी निशिताच मसाले रेसिपीला तुम्ही नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आता आपण छानपैकी सर्व करूया. पाहू शकता असा आपला हा स्ट्रॉबेरी श्रीखंड तयार झालेला आहे आणि चपाती बरोबर कुठल्याही
आपले सण असतात किंवा डेझर्ट म्हणून आपण खाऊ शकतो. आपण आता टेस्ट करूयात हे. हं, अप्रतिम झालेलं आहे. नक्की करून बघा. मस्त खा, हेल्दी राहा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी